काही IAS अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की हे जे साहित्यिक आहेत ज्यांनी मराठी लिहिली, ज्यांचे अनेक पुस्तकं मराठीमध्ये प्रकाशित झाले आहेत, जे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, असे सर्व महानुभाव एकतर पुण्यामध्ये आहेत किंवा नागपूरमध्ये आहेत. त्यांच्यासाठी मराठीचे विद्यापीठ हे पुणे किंवा मुंबईमध्ये असायला पाहिजे. परंतु यापैकी एकालाही माहीत नव्हतं की जी भाषा आज ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बोलतात, त्या भाषेचा उगम, त्या भाषेचा आद्य ग्रंथ हे अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूर इथे लिहिला आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि देशात कुठल्या भाषेचं विद्यापीठ आतापर्यंत तयार झालं नव्हतं. आणि आपल्या सर्वांसाठी